नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं स्मार्ट मराठी माहिती या यूट्यूब चॅनल ते। मित्रांनो, सोयाबीन कापूस भावांतर योजनेची सरकारने मोठा गाजावाजा करून घोषणा केली आणि अपेक्षा होती की याचं लवकरात लवकर जे आहे ते अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। परंतु बरेच दिवसापासून शेतकरी प्रतीक्षा करत आहे की अनुदान कधी जमा होणार नाही। आता असं वाटत आहे की फक्त प्रतीक्षाच राहते की काय शेतकऱ्यांची, की अनुदान हे कधी येणार म्हणून। कारण अनेक आता जवळपास महिनाभराचा कालावधी होत आहे घोषणा करून, आणि सरकारने सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांनी आपले संमतीपत्र दिले, आधार कार्ड जमा केले, तरी देखील अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती काही आलेलं नाही। याला सरकारकडून कारण देण्यात येत आहे ते म्हणजे संपूर्ण शेतकऱ्यांचे अजूनपर्यंत डाटा गोळा झालेला नाही आहे, म्हणून जे आहे ते बाकी शेतकऱ्यांचे जी रक्कम आहे ती देखील अजून त्यांच्या खात्यावरती जमा झालेली नाही। सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार फक्त 60% शेतकऱ्यांनी जे आहे ते त्यांचं जे डाटा आहे ते कृषी सहाय्यकाकडे किंवा कृषी जो विभाग आहे त्यांच्याकडे जमा झालेला आहे। तर यासाठी सरकारने आता ठरवलं पाहिजे की नेमकं किती दिवसामध्ये हे डाटा गोळा करायचा आहे किंवा किती यासाठी आता एखादी तारीख फिक्स करायला पाहिजे। कारण ज्या शेतकऱ्यांनी महिना होऊन देखील आपला डाटा गोळा केला किंवा जे शेतकरी पात्र आहे, पहिले सरकारने सांगितल्याप्रमाणे नमो शेतकरी योजना, PM किसान योजनेचे जे सर्व पात्र शेतकरी असतील त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जी आहे ती जमा होणार आहे। तर जे पात्र शेतकरी आहे त्यांचा ज्यांचा डाटा हा गोळा झालेला आहे त्यांना ही रक्कम जी आहे ती वितरण करण्यात यावी सरकारकडून। परंतु असं होत नाही आहे। सरकार वाट पाहत आहे की संपूर्ण शेतकऱ्यांचा जेव्हा डाटा गोळा होईल तेव्हाच यामध्ये जे आहे ते जे शेतकरी पात्र आहे त्यांना देखील त्यांच्या सोबतच याचं रकमेचं वितरण करण्यात येणार आहे। तर यामध्ये अजूनपर्यंत फक्त 60% शेतकऱ्यांचा डाटा जे आहे ते गोळा झालेला आहे। आता कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना सूचना देऊ किंवा सांगून थकले की जे शेतकरी बाकी असतील त्यांनी त्यांचं संमतीपत्र जे आहे ते कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा करावं। परंतु अजूनही बरेचसे शेतकरी असे आहे की त्यांनी जे आहे ते आपलं जी माहिती आहे ती जे कृषी सहाय्यक आहे यांच्याकडे जमा केलेली नाही। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की जे शेतकरी यामध्ये पात्र होते परंतु त्यांच्या याद्यामध्ये नाव आले नव्हतं, ज्यांच्या सातबाऱ्यावरती पेऱ्यामध्ये त्यांचा पेरा भरलेला होता, ई-पीक पाणी त्यांनी केलेली होती, परंतु तरी देखील त्यांचं नाव यामध्ये आलेलं नव्हतं, याद्यामध्ये नाव आलेलं नव्हतं। त्यासाठी देखील आता सरकारने एक नवीन परिपत्रक काढलेलं आहे की ज्या शेतकऱ्यांची नावं याद्यामध्ये नव्हते परंतु त्यांच्या सातबाऱ्यावरती ई-पीक पाहणी केलेली असेल, सोयाबीन कापूसचं जे पेरा असेल ते पेरा भरलेला असेल, तर अशा शेतकऱ्यांनी जी आहे ती आपली माहिती आता जे गावाचे तलाठी आहे त्या तलाठ्याकडे आपलं संमतीपत्र आणि आपली जे खाता नंबर आहे सातबाऱ्यावरचा तो खाता नंबर आणि आपली जी माहिती आहे ती तलाठ्याकडे जमा करायची आहे। त्यांना देखील आता याचा लाभ मिळणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा की जे सामायिक क्षेत्राचे शेतकरी होते ज्यांच्यामुळं हा जास्त करून गोंधळ उडालेला आणि विलंब होत आहे, त्यांना अगोदर म्हणजे संमतीपत्र द्यायचं होतं एका व्यक्तीच्या नावाचं। तर यामध्ये बरेचशा शेतकऱ्यांनी असं केलं की सातबाऱ्यामध्ये त्यांच्या सामायिक क्षेत्रामध्ये जितके शेतकऱ्यांची नाव आहे त्या सर्वांच्या नावाचे त्यांनी संमतीपत्र दिले आणि त्यामुळं बराच गोंधळ झाला की नेमके जी आहे ती रक्कम कोणाच्या खात्यावरती जमा करायची। त्यासाठी सरकारने परत एक नवीन आदेश काढला की त्यांना एक ॲफिडेव्हिट द्यायचं आहे। ते 10, 20, 30 रुपयाच्या बॉन्डवरती तुम्ही किंवा 100 रुपयाच्या बॉन्डवरती शपथपत्र तयार करून तुम्हाला ते माहिती कृषी सहाय्यकाकडे द्यायची आहे। तर त्यामधले देखील अजूनपर्यंत सामायिक क्षेत्राचे बरेचसे शेतकरी असे आहे की ज्यांनी अजूनपर्यंत शपथपत्रच बनवलेलं नाही, आणि त्यांच्यामुळं जे शेतकरी पात्र आहे ज्यांनी आपला सर्व माहिती दिलेली आहे त्यांची सर्व माहिती व्यवस्थित म्हणजे ऑनलाईन झालेली आहे त्या शेतकऱ्यांना याचा नाहक त्रास होत आहे आणि त्यांची जी रक्कम आहे त्यामुळे अडकून पडलेली आहे। तर सरकारने देखील आता यावरती थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि एक अशी महत्त्वाची अशी तारीख फिक्स करायला पाहिजे आता की या तारखेच्या आतमध्ये सर्व शेतकऱ्यांनी डाटा आपला गोळा करा। ज्या शेतकऱ्यांचा डाटा या तारखेपर्यंत येईल त्यांना याचा लाभ देण्यात येईल। किंवा आता असं होईल की फक्त घोषणा केली आम्ही देणार परंतु देणार कधी, शेतकरी आता वाट पाहून थकलेला आहे। तर सरकारने यावरती थोडं लक्ष द्यायला पाहिजे आणि लवकरात लवकर वितरण सुरू करायला पाहिजे। अशा प्रकारे एक महत्त्वाचं अपडेट होतं सोयाबीन कापूस जे अनुदान मिळणार आहे त्याबाबतचं। ज्या शेतकऱ्यांची नावं नव्हती त्यांनी देखील आता तलाठ्याकडे लवकरात लवकर आपली माहिती नेऊन जमा करायची। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।